हाय स्टुडंट्स, लास्ट लेक्चरमध्ये आपण पॉईंट पाहिला होता बघा, मोशन इक्वेशन्स ऑफ मोशन इन युनिफॉर्म ॲक्सिलरेशन. त्याच्यामध्ये आपण इक्वेशन्स कोणते कोणते बघितले. फर्स्ट इक्वेशन होतं v इक्वल टू यू प्लस एटी, सेकंड इक्वेशन होतं s इक्वल टू यू टी प्लस हाफ एटी स्क्वेअर, आणि थर्ड इक्वेशन आपलं कोणतं होतं तर v स्क्वेअर इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. याच्यामध्ये आपण दोन टाईप पाहिले. जर एखादा ऑब्जेक्ट आहे तो टुवर्ड्स अर्थ ट्रॅव्हल करतो आहे, म्हणजे सर्टन हाईटवरून रिलीज केला आणि तो अर्थकडे चाललेला आहे, तर त्या ऑब्जेक्टसाठी ॲक्सेलरेशन एची व्हॅल्यू जी आहे ती पॉझिटिव्ह जी घेतली जाते. त्यानंतर सपोज एखादा ऑब्जेक्ट आहे तो अपवर्ड डायरेक्शनमध्ये टाकला असेल तर त्या केसमध्ये काय होतं तर त्याच्यासाठी एची व्हॅल्यू जी आहे ती मायनस जी असते. तर आता असं का तर ज्यावेळेस एखादा ऑब्जेक्ट हा रिलीज केला जातो त्यावेळेस त्याच्याकडे इनिशियल व्हेलॉसिटी यू ही 0 असते आणि त्याच्या मोशनमध्ये खाली येताना त्याची व्हेलॉसिटी ही कंटिन्युअसली इन्क्रीज होत जाते आणि त्यामुळे त्याचं ॲक्सेलरेशन हे पॉझिटिव्ह असतं. ज्यावेळेस एखादा ऑब्जेक्ट हा अपवर्ड डायरेक्शनमध्ये थ्रो केला जातो त्यावेळेस काय होतं तर त्यावेळेस त्याच्याकडे इनिशियल व्हेलॉसिटी प्रेझेंट आहे यू, आणि ज्यावेळेस तो वर जातो त्यावेळेस काय होतं वर जाताना त्याची व्हेलॉसिटी जी आहे ती डिक्रीज होत जाते. व्हेलॉसिटी कमी 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 होत जाऊन फायनली ती किती होते 0 होते. मग इथं काय होतं तर व्हेलॉसिटी त्याची डिक्रीज होत गेली, त्यामुळे त्याच्या ॲक्सेलरेशनची व्हॅल्यू जी आहे ती काय असते तर निगेटिव्ह असते. आता अशा प्रकारे आपण इक्वेशन्सच्या मोशनमध्ये होणारा चेंज आणि त्याच्यावरून इक्वेशन्स नवीन काय तयार होतात हे आपण पाहिलेलं आहे. त्यानंतर फ्री फॉल अंडर ग्रॅव्हिटी एखाद्या ऑब्जेक्टचा कसा होतो हे सुद्धा पाहिलेलं आहे. म्हणजे एखाद्या ऑब्जेक्टचं दोन ऑब्जेक्ट घेतले, सेम हाईटवरून ते रिलीज केले, तर दोन्ही ऑब्जेक्ट त्यांचं वेट काहीही असेल, एखाद्याचं कमी असेल एखाद्याचं जास्त असेल, म्हणजे एखादा ऑब्जेक्ट हा हेवी आहे एखादा ऑब्जेक्ट हा लाईट आहे, तर ज्यावेळेस ते रिलीज केले जातात सेम हाईटवरून त्यावेळेस ते फॉल होताना ॲट ए टाईम फॉल होतात. म्हणजेच काय तर ते सेम ॲक्सेलरेशननी फॉल होतात. म्हणजेच काय तर जर तुम्ही एखाद्या सेम हाईटवरून दोन ऑब्जेक्ट तुम्ही थ्रो केले रिलीज केले, तर जर एअर रेझिस्टन्स निग्लेक्ट केला असेल तर दोन्ही ऑब्जेक्टचं ॲक्सेलरेशन हे सेम असतं. यालाच आपण काय म्हणतो फ्री फॉल असं म्हणतो. आणि हे जे ॲक्सेलरेशन आहे त्यांचं सेम ॲक्सेलरेशन ते थ्रू आउट द मोशन कसं राहतं कॉन्स्टंट राहतं, आणि ते म्हणजेच काय असतं तर ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी असतं. आता आजच्या लेक्चरमध्ये आपण नवीन पॉईंट बघणार आहोत बघा. फर्स्ट काय लिहिलं आहे पॉईंट ॲव्हरेज अँड इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी. आता ॲव्हरेज आणि इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी ह्या ज्या टर्म्स आहेत ह्या आपण याच्या आधी पाहिल्यात, हे सगळ्यांना माहिती आहे. ॲव्हरेज व्हेलॉसिटी म्हणजे काय असते तर एखाद्या पार्टिकलची एखाद्या टाईम इंटरवलमध्ये जी व्हेलॉसिटी आहे त्याला आपण ॲव्हरेज व्हेलॉसिटी असं म्हणतो. आणि इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी म्हणजे काय असते तर एखाद्या पार्टिकलची पर्टिक्युलर इन्स्टंटला पर्टिक्युलर टाईमला जी व्हेलॉसिटी आहे त्याला आपण काय म्हणतो इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी. ॲव्हरेज व्हेलॉसिटी म्हणजे पर्टिक्युलर टाईम इंटरवलसाठी असणारी व्हेलॉसिटी, आणि इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी म्हणजे काय पर्टिक्युलर एखाद्या इन्स्टंटला पर्टिक्युलर एखाद्या टाईमला जी व्हेलॉसिटी आहे त्याला म्हटलं जातं इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी. आता आपण इथे एक ग्राफ काढूया. त्या ग्राफमध्ये काय असेल बघा. सपोज हा आहे वाय ॲक्सिस, हा आहे एक्स ॲक्सिस, आणि इथे आपण हा असा ग्राफ काढला. इथं असेल इनिशियल पोझिशन पी, इथे असेल फायनल पोझिशन क्यू. त्यानंतर टाईम T1 जेव्हा आहे त्यावेळेस पोझिशन पी आहे. टाईम T2 असेल त्यावेळेस पोझिशन त्याची क्यू असेल. इथं आहे 0. आता पुढे बघूया आपण काय होतं आहे बघा. काय काय सांगितलं याच्यामध्ये. XY हा प्लेन आहे, XY कॉर्डिनेट सिस्टीम आहे. O म्हणजे काय त्याचा ओरिजिन आहे. त्यानंतर T1 या टाईमला पार्टिकलची पोझिशन कोणती आहे P. त्यानंतर T2 या टाईमला पार्टिकलची पोझिशन आहे Q. P ही जी पोझिशन आहे त्याचे कॉर्डिनेट्स असतील x1 y1, Q पोझिशनचे कॉर्डिनेट्स असतील x2 y2. सपोज या O पासून मी इथे जाणारा एक व्हेक्टर असा ड्रॉ केला O टू P, OP बार असा व्हेक्टर ड्रॉ केला. तो वेक्टर म्हणजे काय रिप्रेझेंट करतो आहे तर या सिस्टीमच्या ओरिजिनपासून पार्टिकलच्या पोझिशनपर्यंत ड्रॉ केलेला वेक्टर आहे. म्हणजे तो कसला वेक्टर झाला पोझिशन वेक्टर. मग पोझिशन वेक्टर आहे म्हणून ह्याला आपण आत्ता इथे R1 बार असं म्हणूया. R1 बार इज द पोझिशन वेक्टर ऑफ द पार्टिकल ॲट पोझिशन P ॲट टाईम T1.
त्यानंतर सिमिलरली सपोज मी इथे एक दुसरा वेक्टर ड्रॉ केला, हा असेल R2 बार. तर R2 बार म्हणजे काय असेल तर पोझिशन वेक्टर ऑफ द पार्टिकल ॲट पोझिशन Q ॲट टाईम T2, ओके, विच कोऑर्डिनेट्स आर x2 y2. म्हणजे पोझिशन Pला टाईम T1ला जो पोझिशन वेक्टर आहे तो आहे R1 बार आणि टाईम T2ला पार्टिकल Q या पोझिशनला आहे त्यावेळेस त्याचा जो पोझिशन वेक्टर आहे तो काय आहे R2 बार. अशा प्रकारे हे दोन पोझिशन वेक्टर्स आहेत. आता आपण बघूयात R1 बार कसा लिहायचा, कसा रिप्रेझेंट करायचा. R1 बार म्हणजे काय, आता हे जे आपण करणार आहे हे पहिल्यांदा कुणासाठी फाइंड आउट करतोय तर ॲव्हरेज व्हेलॉसिटीचं मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन आपल्याला फाइंड आउट करायची आहे. ॲव्हरेज व्हेलॉसिटीची मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन फाइंड आउट करायची आहे. तर त्यासाठी पहिल्यांदा आपण पोझिशन वेक्टर R1 बार लिहूयात. पोझिशन वेक्टर R1 बार कसा रिप्रेझेंट केला जाईल तर R1 बार म्हणजे Pची पोझिशन आहे. Pचा एक्स कोऑर्डिनेट x1 इंटू आय कॅप प्लस Pचा वाय कोऑर्डिनेट y1 इंटू जे कॅप म्हणजे x1 आय कॅप प्लस y1 जे कॅप. याच्यावरून आपल्याला काय मिळतो पोझिशन वेक्टर ऑफ द पार्टिकल ॲट P. त्यानंतर R2 बार म्हणजे काय तर पोझिशन वेक्टर ऑफ द पार्टिकल ॲट पॉईंट Q. ओके, पॉईंट Qला पार्टिकलची जी पोझिशन आहे तिचा पोझिशन वेक्टर असेल R2 बार. R2 बार कसा लिहायचा तर x2 इंटू आय कॅप प्लस काय असेल y2 इंटू जे कॅप, x2 आय कॅप प्लस y2 जे कॅप. आता मला ह्या R1 R2च्या ऐवजी आपल्याला फॅमिलियर असणार आहे जर आपण x1 आणि x2 घेतलेत तरी चालू शकतं आहे. म्हणजे ह्या R1 बारच्या ऐवजी मी इथं x2 बार लिहिते आणि ह्या R1 बारच्या ऐवजी इथं x1 बार लिहिते. बघा, हा असेल x1 बार आणि हा असेल x2 बार. ओके, तर x1 बार म्हणजे काय आहे पोझिशन वेक्टर ऑफ द फर्स्ट पार्टिकल, x2 बार म्हणजे काय आहे पोझिशन वेक्टर ऑफ द सेकंड पार्टिकल. आता आपल्याला फाइंड आउट करायची आहे सपोज डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल. काय फाइंड आउट करायची आहे पार्टिकलची डिस्प्लेसमेंट फाइंड आउट करायची. ती कशी करायची तर डेल्टा एक्स बार. पार्टिकलची डिस्प्लेसमेंट फाइंड आउट करण्यासाठी फॉर्म्युला डेल्टा एक्स बार, x2 बार मायनस x1 बार. बरोबर, x2 बार मायनस काय असेल x1 बार. x2 बार काय आहे बघा x2 आय कॅप प्लस y2 जे कॅप. त्यानंतर मायनस पुढे काय येईल x1 आय कॅप प्लस y1 जे कॅप. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे डिस्प्लेसमेंट वेक्टर कसा फाइंड आउट केला जातो फायनल पोझिशन मायनस इनिशियल पोझिशन. फायनल पोझिशन x2 आय प्लस y2 जे मायनस इनिशियल पोझिशन x1 आय प्लस y1 जे. त्यानंतर आता इथे हा x2 आहे, त्यानंतर हा x1 मायनस x1 इंटू आय कॅप म्हणजे हे आय कॅप आणि आय कॅप एकत्र घेतले तर x2 आय कॅप मायनस x1 आय कॅप होतील. त्यातनं आय कॅप कॉमन निघाला, ब्रॅकेटमध्ये येईल x2 मायनस x1 प्लस तसंच सेम y2 जे कॅप मायनस y1 जे कॅप असेल. मग y2 मायनस y1 इंटू असेल जे कॅप. दिस इज द डिस्प्लेसमेंट वेक्टर डेल्टा एक्स बार. आता आपल्याला फाइंड आउट करायची आहे ॲव्हरेज व्हेलॉसिटी. ॲव्हरेज व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय असतो तर v/AVG बार. ॲव्हरेज व्हेलॉसिटीचा सिम्बॉल आहे v/AVG बार. कसा फाइंड आउट करायचं तर डेल्टा एक्स बार अपॉन डेल्टा टी असेल. डेल्टा एक्स बार अपॉन डेल्टा टी. डेल्टा एक्स बार इथे आपल्याकडे आहे काय आहे बघा x2 मायनस x1 इंटू आय कॅप प्लस y2 मायनस y1 इंटू जे कॅप डिवायडेड बाय T2 मायनस T1. बघा समजलं का. डेल्टा एक्स बार त्याच्याऐवजी मी इथला वरचा वेक्टर लिहिला x2 मायनस x1 आय कॅप प्लस y2 मायनस y1 जे कॅप डिवायडेड बाय डेल्टा टी. डेल्टा टी म्हणजे काय तर टाईम इंटरवल आपण कुठून कुठे घेतला आहे तर T1 पासून T2 पर्यंत. मग टाईम किती झाला तर T2 मायनस T1. ओके, आता सेपरेट डिव्हाइड करूया. काय येईल बघा विच इज इक्वल टू ॲव्हरेज व्हेलॉसिटी इज इक्वल टू काय येईल तर x2 मायनस x1 इंटू आय कॅप डिवायडेड बाय T2 मायनस T1. ओके, आणि इथं पुढे काय येईल बघा तर प्लस काय असेल y2 मायनस y1 अपॉन T2 मायनस T1 आणि इंटू जे कॅप. कशा प्रकारे लिहिलं बघा आपण x2 मायनस x1 अपॉन x2 मायनस x1 अपॉन T2 मायनस T1 इंटू आय कॅप प्लस y2 मायनस y1 अपॉन T2 मायनस T1 इंटू जे कॅप. या प्रकारे आपण ॲव्हरेज व्हेलॉसिटी रिप्रेझेंट केली. आता इथं हा x2 मायनस x1 म्हणजे काय तर डेल्टा एक्स
अपॉन डेल्टा टी इंटू असेल आय कॅप प्लस y2 मायनस y1 म्हणजे असेल डेल्टा वाय अपॉन डेल्टा टी इंटू जे कॅप ही आली ॲव्हरेज व्हेलॉसिटी ओके विच इज इक्वल टू डेल्टा एक्स अपॉन डेल्टा टी म्हणजे काय आहे डेल्टा एक्स म्हणजे काय तर एक्स ॲक्सिसवर जी डिस्प्लेसमेंट झाली आहे ती आहे डेल्टा एक्स डिवायडेड बाय टाईम आणि डेल्टा वाय म्हणजे काय असेल तर डिस्प्लेसमेंट अलॉंग वाय ॲक्सिस इट इज द डिस्प्लेसमेंट अलॉंग एक्स ॲक्सिस अपॉन टाईम दॅट इज व्हेलॉसिटी अलॉंग एक्स ॲक्सिस प्लस डिस्प्लेसमेंट अलॉंग वाय ॲक्सिस अपॉन टाईम दॅट इज व्हेलॉसिटी अलॉंग वाय ॲक्सिस म्हणजे आपल्याला ॲव्हरेज व्हेलॉसिटीसाठी इक्वेशन मिळतं आहे व्ही एक्स आय कॅप प्लस व्ही वाय जे कॅप बघा डेल्टा एक्स अपॉन डेल्टा टी म्हणजे डिस्प्लेसमेंट अलॉंग एक्स ॲक्सिस अपॉन टाईम दॅट इज व्हेलॉसिटी अलॉंग एक्स ॲक्सिस इट इज डिस्प्लेसमेंट अलॉंग वाय ॲक्सिस अपॉन टाईम म्हणजेच व्हेलॉसिटी अलॉंग वाय ॲक्सिस आणि इथं व्ही एक्स आणि व्ही वाय म्हणजे व्हेलॉसिटी अलॉंग एक्स ॲक्सिस आणि इट इज व्हेलॉसिटी अलॉंग वाय ॲक्सिस आणि एक लक्षात ठेवायचं की या दोन्ही व्हेलॉसिटी व्ही एक्स आणि व्ही वाय ह्या कसल्या व्हेलॉसिटीज आहेत तर ॲव्हरेज व्हेलॉसिटीज आहेत ओके ॲव्हरेज व्हेलॉसिटी अलॉंग एक्स ॲक्सिस आहे व्ही एक्स ॲव्हरेज व्हेलॉसिटी अलॉंग वाय ॲक्सिस आहे व्ही वाय ओके मग ॲव्हरेज व्हेलॉसिटी इक्वल टू काय असेल तर ॲव्हरेज व्हेलॉसिटी अलॉंग एक्स ॲक्सिस इंटू आय कॅप प्लस ॲव्हरेज व्हेलॉसिटी अलॉंग एक्स वाय ॲक्सिस इंटू जे कॅप असेल तर व्ही ए व्ही जी कसं फाइंड आउट कराल तर ॲव्हरेज व्हेलॉसिटीचं मॅग्निट्यूड असेल व्ही एक्स स्क्वेअर प्लस व्ही वाय स्क्वेअर रूटमध्ये आपल्याला माहिती आहे की आर बार हा वेक्टर आपण रिझोल्युशन ऑफ वेक्टर्समध्ये पाहिला आर एक्स बार प्लस आर वाय बार तिथे आर कसा फाइंड आउट केला तर अंडर रूट आर एक्स स्क्वेअर प्लस आर वाय स्क्वेअर केलं मग सेम तसंच ॲव्हरेज व्हेलॉसिटीचं मॅग्निट्यूड काढायचं आहे कसं काढायचं तर अंडर रूट व्ही एक्स स्क्वेअर प्लस व्ही वाय स्क्वेअर दिस इक्वेशन गिव्स द मॅग्निट्यूड ऑफ द ॲव्हरेज व्हेलॉसिटी त्यानंतर डायरेक्शन फाइंड आउट करायची असेल रिझोल्युशनमध्येच बघा आठवा सगळ्यांनी जर आपल्याला आर बार इक्वल टू आर एक्स बार प्लस आर वाय बार दिला असेल आणि आपल्याला फाइंड आउट करायची डायरेक्शन तर आपण काय करतो थिटा फाइंड आउट करतो आणि थिटा इक्वल टू काय असतं टॅन इनवर्स ऑफ आर वाय अपॉन आर एक्स सेम तसंच इथे काय येईल टॅन इनवर्स ऑफ व्ही वाय अपॉन व्ही एक्स हा त्याचा फॉर्म्युला असेल म्हणजे हा आहे डायरेक्शनचा फॉर्म्युला आणि वरचा फॉर्म्युला काय इंडिकेट करतो हे आहे व्हेक्टर फॉर्ममध्ये इक्वेशन इथे हे जे इक्वेशन आहे हे इक्वेशन काय देतं मॅग्निट्यूड ऑफ द ॲव्हरेज व्हेलॉसिटी आणि हे जे इक्वेशन आहे कशासाठी आहे तर डायरेक्शन ऑफ द ॲव्हरेज व्हेलॉसिटी ॲव्हरेज व्हेलॉसिटीची डायरेक्शन कशी फाइंड आउट करायची तर अँगल फाइंड आउट करायचा हा जो अँगल आहे हा कुणी तयार केलेला आहे तर ॲव्हरेज व्हेलॉसिटी व्हेक्टरने कुणासोबत तयार केला तर एक्स ॲक्सिस सोबत थिटा इज द अँगल मेड बाय द ॲव्हरेज व्हेलॉसिटी व्हेक्टर विथ एक्स ॲक्सिस विच गिव्स द डायरेक्शन ऑफ द ॲव्हरेज व्हेलॉसिटी फॉर्म्युला आहे टॅन इनवर्स ऑफ व्ही वाय अपॉन व्ही एक्स आपण इथे कोणता पॉईंट बघितलेला आहे आत्ता तर ॲव्हरेज व्हेलॉसिटी व्हेक्टर कसा फाइंड आउट करायचा ॲव्हरेज व्हेलॉसिटीचं मॅग्निट्यूड काय असेल आणि ॲव्हरेज व्हेलॉसिटीची डायरेक्शन काय असेल ओके नोट डाऊन करून घ्या आता आपण बघूयात की इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी कशी फाइंड आउट करायची इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटीचं मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन ही कशी फाइंड आउट केली जाते ओके बघा आता कोणती व्हेलॉसिटी बघायची आपल्याला इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी आता इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी म्हणजे काय सगळ्यांना माहिती आहे व्हेलॉसिटी ऑफ द पार्टिकल ॲट पर्टिक्युलर इन्स्टंट इज कॉल्ड ॲज द इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी आणि इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला असतो व्ही बार इज इक्वल टू लिमिट डेल्टा टी टेन्स टू 0 डेल्टा एक्स बार अपॉन डेल्टा टी इट इज द फॉर्म्युला फॉर इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी
त्यानंतर यालाच आपण dx बार अपॉन dt असं पण म्हणू शकतो. हे झालेला आहे आपला पॉईंट इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटीचा. इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी सिम्बॉल आहे v बार, फॉर्म्युला आहे लिमिट डेल्टा टी टेन्स टू 0 डेल्टा एक्स बार अपॉन डेल्टा टी, आणि यालाच तुम्ही काय म्हणू शकता dx बार अपॉन dt. हा जो dx बार अपॉन dt आहे तो वेक्टर फॉर्ममध्ये असा लिहिला जाईल dx अपॉन dt इंटू आय कॅप प्लस dy अपॉन dt इंटू जे कॅप. म्हणजेच इथं dx बार अपॉन dt म्हणजे काय तर डिस्प्लेसमेंट, इन्स्टंटेनियस डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. ओके, आता dx बार अपॉन dt कसा लिहायचा तर इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी अलॉंग एक्स ॲक्सिस इंटू आय कॅप प्लस इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी अलॉंग वाय ॲक्सिस इंटू जे कॅप. म्हणजेच dx अपॉन dt ही टर्म काय इंडिकेट करते तर इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी ऑफ द पार्टिकल अलॉंग एक्स ॲक्सिस, आणि dy अपॉन dt ही टर्म काय इंडिकेट करते तर इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी ऑफ द पार्टिकल अलॉंग वाय ॲक्सिस. मग आता इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी अलॉंग एक्स ॲक्सिस प्लस इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी अलॉंग वाय ॲक्सिस म्हणजेच काय मिळेल तर पार्टिकलची इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी. हा झाला त्याचा वेक्टर फॉर्म इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटीचा. आता इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटीचं मॅग्निट्यूड असेल v. कसं फाइंड आउट करायचं तर त्याची एक्स कोऑर्डिनेटची व्हॅल्यू जी आहे dx अपॉन dt ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वाय कोऑर्डिनेट dy अपॉन dt ब्रॅकेट स्क्वेअर. आता याच्यावरून या इक्वेशनवरून आपल्याला काय मिळतं तर त्याच्या मॅग्निट्यूडची व्हॅल्यू, कशाच्या इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटीचं मॅग्निट्यूड, v बारचं मॅग्निट्यूड v कसं काढायचं तर हा जो एक्स कोऑर्डिनेट आहे याचा त्याचा स्क्वेअर घ्यायचा प्लस हा वाय कोऑर्डिनेट आहे त्याचा स्क्वेअर घ्यायचा आणि अंडर रूटमध्ये त्याची ॲडिशन येईल रूटमध्ये dx अपॉन dt स्क्वेअर प्लस dy अपॉन dt स्क्वेअर. दिस इक्वेशन गिव्स द मॅग्निट्यूड ऑफ इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी. आता डायरेक्शन फाइंड आउट करायची आहे. फॉर्म्युला काय असतो आपला टॅन इनव्हर्स ऑफ वाय कोऑर्डिनेट अपॉन एक्स कोऑर्डिनेट. वाय कोऑर्डिनेट आहे dy अपॉन dt आणि एक्स कोऑर्डिनेट आहे dx अपॉन dt. हा त्याचा डायरेक्शनचा फॉर्म्युला झाला. तर याच्यामध्ये तुम्ही आणखीन चेंज असा करू शकता टॅन इनव्हर्स ऑफ हा dt इथे dx अपॉन dt आहे, dt काय होणार आहे कॅन्सल होणार. मग फॉर्म्युला काय येईल तर रूट टॅन इनव्हर्स ऑफ dy अपॉन dx. बघा एकदा थीटा इज इक्वल टू डायरेक्शन ऑफ द इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी. theta is the angle which is made by the instantaneous velocity with x axis. okay, मग theta is equal to tan inverse of याचा y coordinate dy upon dt divided by x coordinate dx upon dt. dt कॅन्सल झाला. आन्सर काय आलं theta equal to tan inverse of dy upon dx. ओके, म्हणजे इथे आता आपण काय बघितलं, फर्स्ट बघितलं की ॲव्हरेज व्हेलॉसिटीचं मॅग्निट्यूड कसं काढायचं, डायरेक्शन कशी काढायची. ॲव्हरेज व्हेलॉसिटीचं मॅग्निट्यूड काढण्यासाठी फॉर्म्युला काय आहे तर अंडर रूट vx स्क्वेअर प्लस vy स्क्वेअर. डायरेक्शन कशी काढायची टॅन इनवर्स ऑफ vy अपॉन vx. आणि इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी जी आहे तिचं मॅग्निट्यूड कसं काढायचं अंडर रूट dx अपॉन dt स्क्वेअर प्लस dy अपॉन dt स्क्वेअर. आणि डायरेक्शन कशी फाइंड आउट कराल टॅन इनवर्स ऑफ dy अपॉन dx. ओके, सगळ्यांना समजलं का बघा. आता याच प्रकारे आपल्याला नेक्स्ट पॉईंट बघायचा आहे की ॲव्हरेज आणि इन्स्टंटेनियस ॲक्सलरेशनच्या व्हॅल्यूज काय असतील. ओके, तोपर्यंत हे नोट डाऊन करून घ्या. आता बघा आपला नेक्स्ट पॉईंट आहे ॲव्हरेज ॲक्सलरेशन अँड इन्स्टंटेनियस ॲक्सलरेशन. आता मी इथे लिहिलेलं आहे बघा, याच्यामध्ये v1 बार म्हणजे काय असेल तर v1x इंटू आय कॅप प्लस v1y इंटू जे कॅप. v1x म्हणजे काय तर या v1 बारचा x कॉम्पोनंट आणि v1y म्हणजे काय तर या v1 बारचा y कॉम्पोनंट आहे. आता इथे एक लक्षात ठेवायचं v1 बार म्हणजे काय तर इनिशियल व्हेलॉसिटी ऑफ द पार्टिकल ॲट पोझिशन p. तिथं त्याचा पहिल्यांदा x कॉम्पोनंट घेतला आहे प्लस काय केला आहे y कॉम्पोनंट. v2 बार म्हणजे काय आहे तर फायनल व्हेलॉसिटी ऑफ द पार्टिकल अलॉंग ॲट टाईम t2. फायनल व्हेलॉसिटी ऑफ द पार्टिकल ॲट पॉईंट q ॲट टाईम t2 काय असेल v2 असेल.
V2 बार कसा फाइंड आउट करायचा, तर V2x इंटू आय कॅप प्लस V2y इंटू काय करायचं, जे कॅप करायचं. V2x इंटू आय कॅप प्लस V2y इंटू जे कॅप. म्हणजे हा V2x हा काय आहे, तर या V2 बारचा x कॉम्पोनंट. V2y काय आहे, तर V2 बारचा y कॉम्पोनंट आहे. त्यानंतर डेल्टा V बार म्हणजे काय, तर चेंज इन व्हेलॉसिटी ऑफ द पार्टिकल. कसा फाइंड आउट कराल, तर फायनल व्हेलॉसिटी मायनस इनिशियल व्हेलॉसिटी, म्हणजेच V2 बार मायनस V1 बार करायचं. मग V2 बार मायनस V1 बार केलं तर हा वेक्टर पहिल्यांदा लिहिला आपण V2x आय कॅप प्लस V2y जे कॅप मायनस V1x आय कॅप इंटू प्लस V1y जे कॅप. V2 बार वेक्टर लिहून घेतला मायनस V1 बार हा वेक्टर इथे लिहून घेतला. आता पुढे काय करायचं, तर हा आय आणि हा आय जवळ आणायचे, म्हणजे V2x आय कॅप मायनस V1x आय कॅप आला. याचा अर्थ आय कॅप त्याच्यातून कॉमन निघेल, राहील काय बघा V2x मायनस V1x आणि इंटू काय येईल आय कॅप प्लस हा V2y मायनस V1y इंटू काय असेल जे कॅप असेल. अशा प्रकारे आपल्याला डेल्टा V बार हा वेक्टर मिळाला. काय आहे V2x मायनस V1x इंटू आय कॅप प्लस V2y मायनस V1y इंटू काय असेल तर जे कॅप असेल. आता हे झाल्यानंतर पुढे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे ॲव्हरेज ॲक्सलरेशन. ॲव्हरेज ॲक्सलरेशन कसं फाइंड आउट करायचं, तर AVG बार. कसं फाइंड आउट कराल, तर डेल्टा V बार अपॉन डेल्टा T. डेल्टा V बार अपॉन डेल्टा T म्हणजे काय, टाईम इंटरवल काय असेल तो T2 मायनस T1. डेल्टा V बार अपॉन T2 मायनस T1. आता डेल्टा V बार म्हणजे हा वेक्टर आहे V2x मायनस V1x आय कॅप प्लस V2y मायनस V1y जे कॅप. मग डेल्टा V बारच्या ऐवजी आपण ती व्हॅल्यू पुटअप केली V2x मायनस V1x आय कॅप प्लस V2y मायनस V1y जे कॅप डिवायडेड बाय T2 मायनस T1. मग सेपरेट डिवाइड करायचं V2x मायनस V1x अपॉन T2 मायनस T1 इंटू आय कॅप प्लस V2y मायनस V1y डिवायडेड बाय T2 मायनस T1 इंटू जे कॅप. आता हे जे आहे हे काय आहे बघा, फायनल व्हेलॉसिटी अलॉंग एक्स ॲक्सिस मायनस इनिशियल व्हेलॉसिटी अलॉंग एक्स ॲक्सिस. म्हणजेच काय, एक्स ॲक्सिसवर व्हेलॉसिटीमधला चेंज किती झाला, तर V2x मायनस V1x. ही टर्म काय इंडिकेट करते, तर चेंज इन व्हेलॉसिटी ऑफ द पार्टिकल अलॉंग एक्स ॲक्सिस डिवायडेड बाय टाईम. ओके, मग व्हेलॉसिटीमधला चेंज अलॉंग एक्स ॲक्सिस अपॉन टाईम केलं की मग आपल्याला काय मिळतं, तर ॲव्हरेज ॲक्सलरेशन अलॉंग एक्स ॲक्सिस. सिमिलरली V2y मायनस V1y अपॉन T2 मायनस T1 म्हणजे चेंज इन व्हेलॉसिटी अलॉंग वाय ॲक्सिस अपॉन टाईम म्हणजे काय, तर ॲव्हरेज ॲक्सलरेशन अलॉंग वाय ॲक्सिस आणि इंटू काय असेल जे कॅप असेल. म्हणजे ॲव्हरेज ॲक्सलरेशन व्हेक्टर हा कसा फाइंड आउट केला जाईल, तर ॲव्हरेज ॲक्सलरेशन अलॉंग एक्स ॲक्सिस इंटू आय कॅप प्लस ॲव्हरेज ॲव्हरेज ॲक्सलरेशन अलॉंग वाय ॲक्सिस इंटू जे कॅप. मग त्याचं मॅग्निट्यूड फाइंड आउट करायचं आहे, तर ॲव्हरेज ॲक्सलरेशनचं मॅग्निट्यूड हे कसं फाइंड आउट केलं जाईल, तर अंडर रूट AVG त्याचा एक्स कॉम्पोनंट त्याचा स्क्वेअर प्लस ॲव्हरेज ॲक्सलरेशन अलॉंग वाय ॲक्सिस त्याचा स्क्वेअर असेल. डायरेक्शन कशी फाइंड आउट कराल, थिटा इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ ॲव्हरेज ॲक्सलरेशन अलॉंग वाय ॲक्सिस अपॉन ॲव्हरेज ॲक्सलरेशन अपॉन अलॉंग एक्स ॲक्सिस. ओके, म्हणजे हे जे रिलेशन आहे हे काय इंडिकेट करतं, तर ॲव्हरेज ॲक्सलरेशन वेक्टर काय आहे, तर ॲव्हरेज ॲक्सलरेशन अलॉंग एक्स ॲक्सिस इंटू आय कॅप प्लस अलॉंग वाय ॲक्सिस इंटू जे कॅप. मॅग्निट्यूड कसं फाइंड आउट कराल, याच्या एक्स कॉम्पोनंटचा स्क्वेअर प्लस वाय कॉम्पोनंटचा स्क्वेअर आणि त्याला रूट. आणि डायरेक्शन कशी फाइंड आउट करायची, थिटा इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ ॲव्हरेज ॲक्सलरेशन अलॉंग एक्स ॲक्सिस डिवायडेड बाय ॲव्हरेज ॲक्सलरेशन अलॉंग ॲव्हरेज ॲक्सलरेशन अलॉंग वाय ॲक्सिस डिवायडेड बाय ॲव्हरेज ॲक्सलरेशन अलॉंग एक्स ॲक्सिस. ओके, अशा प्रकारे आपण इथे आत्ता काय बघितलं, तर ॲव्हरेज ॲक्सलरेशन कसं फाइंड आउट करायचं हे पाहिलं. हे नोट डाऊन करून घ्या. नोट डाऊन करून झालं असेल. आता आपण पुढे बघूयात की इन्स्टंटेनियस ॲक्सलरेशन कसं फाइंड आउट केलं जाईल. बघा, नेक्स्ट आपल्याला काय बघायचं आहे आता, इन्स्टंटेनियस ॲक्सलरेशन. इन्स्टंटेनियस ॲक्सलरेशन ए बार त्याचा फॉर्म्युला काय असतो, तर लिमिट डेल्टा टी टेन्स टू 0 डेल्टा V बार अपॉन डेल्टा टी. हा जो फॉर्म्युला आहे याचा यूज करून आपल्याला काय मिळतं, इन्स्टंटेनियस ॲक्सलरेशन मिळतं. यालाच तुम्ही dV बार अपॉन dt
असं लिहू शकता. पुढे काय करायचं मग, डी व्ही एक्स अपॉन डी टी इंटू काय असेल आय कॅप प्लस डी व्ही वाय अपॉन डी टी इंटू काय असेल जे कॅप. म्हणजे हा डी व्ही बार अपॉन डी टी जो आहे तो कसा रिप्रेझेंट केला जाईल, तर या डी व्हीचा एक्स कॉम्पोनंट घ्यायचा इंटू काय आय कॅप आणि नंतर काय येईल वेलोसिटीचं वाय कॉम्पोनंट इंटू जे कॅप. म्हणजे ॲक्सेलरेशन इन्स्टंटेनियस कसं रिप्रेझेंट केलं आहे बघा, ए बार इज इक्वल टू डी व्ही एक्स अपॉन डी टी आय कॅप प्लस डी व्ही वाय अपॉन डी टी इंटू काय असेल जे कॅप असेल. आता जर पुढे आपल्याला मॅग्नेट्यूड फाइंड आउट करायचं असेल ॲक्सेलरेशनचं, इन्स्टंटेनियस ॲक्सेलरेशनचं मॅग्नेट्यूड ए हे कसं फाइंड आउट केलं जाईल, तर अंडर रूट डी व्ही एक्स अपॉन डी टी इंटू ब्रॅकेट स्क्वेअर प्लस डी व्ही वाय अपॉन डी टी ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, हे झालं त्याचं मॅग्नेट्यूड. आणि डायरेक्शन कशी फाइंड आउट करायची, थिटा इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ डी व्ही वाय अपॉन डी टी ब्रॅकेट्स डी व्ही वाय अपॉन डी टी डिवायडेड बाय काय असणार आहे डी व्ही एक्स अपॉन डी टी. ओके, म्हणजेच काय, तर टॅन इनवर्स ऑफ डी व्ही वाय डिवायडेड बाय डी व्ही एक्स हा त्याचा फॉर्म्युला असेल. कशाचा, इन्स्टंटेनियस ॲक्सेलरेशनचं मॅग्नेट्यूड तुम्ही या फॉर्ममध्ये फाइंड आउट करू शकता किंवा याच्यामध्ये आणखीन वेगळा चेंज केला तर तो काय येतो बघा इथे डी व्ही एक्स अपॉन डी टी इंटू आय कॅप लिहिला आहे, तर ए बार इज इक्वल टू डी अपॉन डी टी ऑफ व्ही एक्स इंटू आय कॅप असं लिहिते मी प्लस डी अपॉन डी टी ऑफ व्ही वाय इंटू जे कॅप. काय केलं बघा याच्यामध्ये, डी व्ही एक्स अपॉन डी टी जो होता ना त्याच्यामध्ये डी बाय डी टी साईडला घेतला, ब्रॅकेटमध्ये व्ही एक्स इंटू आय कॅप प्लस डी बाय डी टी इंटू ब्रॅकेट व्ही वाय इंटू काय असेल जे कॅप इक्वल टू डी अपॉन डी टी इंटू ब्रॅकेट व्ही एक्स म्हणजे डी एक्स अपॉन डी टी असणार ना, व्हेलॉसिटी अलॉंग एक्स ॲक्सिस कशी लिहायची डी एक्स अपॉन डी टी इंटू असेल आय कॅप प्लस डी बाय डी टी ऑफ व्ही वाय म्हणजे काय व्हेलॉसिटी अलॉंग वाय ॲक्सिस कशी लिहायची डी वाय अपॉन डी टी इंटू असेल जे कॅप. ओके, मग आता डी डी इथे झाला डी स्क्वेअर एक्स अपॉन डी टी स्क्वेअर इंटू आय कॅप प्लस डी स्क्वेअर वाय अपॉन डी टी स्क्वेअर इंटू जे कॅप. आता हे जे रिलेशन आहे हे डबल डेरिव्हेटिव्ह आहे. तुम्ही डेरिव्हेटिव्ह कुणाचं घेतलं, पहिल्यांदा एक्सचं डेरिव्हेटिव्ह घेतलं विथ रिस्पेक्ट टू टाईम म्हणजे डी एक्स अपॉन डी टी मिळालं आणि परत हे जे डी एक्स अपॉन डी टी आहे त्याचं डेरिव्हेटिव्ह घेतलं विथ रिस्पेक्ट टू टाईम. बघा व्ही एक्सचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टाईम म्हणजेच डी एक्स अपॉन डी टी, व्ही एक्स म्हणजेच काय डी एक्स अपॉन डी टी बरोबर. आणि या डी एक्स अपॉन डी टीचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टाईम घेतलं तर हे डी स्क्वेअर एक्स आणि अपॉन डी टी स्क्वेअर असं येणार प्लस डी स्क्वेअर वाय अपॉन डी टी स्क्वेअर असं येणार. हे डबल डेरिव्हेटिव्हच्या फॉर्ममध्ये असणारं इक्वेशन आहे. मग ए बार इज इक्वल टू काय मिळतं डी स्क्वेअर एक्स अपॉन डी टी स्क्वेअर आय कॅप प्लस डी स्क्वेअर वाय अपॉन डी टी स्क्वेअर जे कॅप. मग ए कसा फाइंड आउट कराल, तर अंडर रूटमध्ये डी स्क्वेअर एक्स अपॉन डी टी स्क्वेअर आणि या ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस डी स्क्वेअर वाय अपॉन डी टी स्क्वेअर आणि या ब्रॅकेटचा स्क्वेअर. आणि डायरेक्शन कशी फाइंड आउट करायची, तर टॅन इनवर्स ऑफ डी स्क्वेअर वाय अपॉन डी टी स्क्वेअर डिव्हायडेड बाय डी स्क्वेअर एक्स अपॉन डी टी स्क्वेअर. आता हा जो फॉर्म्युला आहे याच्यावरून तुम्ही इन्स्टंटेनियस ॲक्सेलरेशनचं मॅग्नेट्यूड फाइंड आउट करू शकता आणि हा जो फॉर्म्युला आहे याच्यावरून तुम्ही इन्स्टंटेनियस ॲक्सेलरेशनची डायरेक्शन फाइंड आउट करू शकता. ओके, सगळ्यांना समजलं आहे का, नोट डाऊन करून घ्या. आता जो पार्ट झाला आपला त्याच्यावर डिपेंड असणारा इथे मी एक एक्झाम्पल घेते आहे. तर एक्झाम्पल बघा, द पोझिशन वेक्टर्स ऑफ 3 पार्टिकल्स आर x1 बार इक्वल टू 5y प्लस 5j मीटर, x2 बार इज इक्वल टू 5ti प्लस 5tj मीटर अँड x3 बार इज इक्वल टू 5ti प्लस 10t स्क्वेअर जे मीटर. डिटरमाइन द व्हेलॉसिटी अँड ॲक्सेलरेशन फॉर इच. प्रत्येकासाठी काय सांगितलं आहे तुम्हाला, 3 पार्टिकल आहेत.
तीन पार्टिकल्समध्ये फर्स्ट पार्टिकलचा x1 बार हा पोझिशन वेक्टर आहे, x2 बार हा सेकंड पार्टिकलचा पोझिशन वेक्टर आहे आणि x3 बार हा काय आहे तर थर्ड पार्टिकलचा पोझिशन वेक्टर आहे. आणि आपल्याला काय सांगितलं आहे तर प्रत्येक पार्टिकलची वेलॉसिटी आणि ॲक्सिलरेशन फाइंड आउट करायचं आहे. मग त्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे बघा, फर्स्ट पार्टिकलचे x1 बार इज इक्वल टू काय आहे बघा 5i + 5j हा आहे x1 बार. मग आता मला v1 बार लिहायचा आहे, तर कसं लिहायचा तर dx बार अपॉन dt, बरोबर. v1 बार काय असणार dx1 बार अपॉन काय असणार dt, म्हणजे याचं विथ रिस्पेक्ट टू टाईम काय घ्यायचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं, म्हणजे 5i + 5j हा जो आहे वेक्टर याचं विथ रिस्पेक्ट टू टाईम आपल्याला काय घ्यायचं आहे डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे. आता इथे बघा 5चं डेरिव्हेटिव्ह हे किती असणार आहे 0. त्यानंतर हा जो पुढचा 5 आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह 0 असणार आहे. मग 0 + 0 आन्सर काय आलं 0. एक लक्षात ठेवायचं कोणत्याही कॉन्स्टंट नंबरचं डेरिव्हेटिव्ह हे किती असतं 0 असतं. म्हणजे सपोज मी d/dt ऑफ 1 लिहिलं तर आन्सर किती 0. d/dtच्या पुढे कुठलाही कॉन्स्टंट नंबर लिहा, आन्सर काय असणार आहे 0. म्हणजे कोणत्याही कॉन्स्टंट नंबरचं डेरिव्हेटिव्ह किती असतं 0 असतं. म्हणजे इथं या 5चं डेरिव्हेटिव्ह 0 आलं, या 5चं डेरिव्हेटिव्ह 0 आलं. मग 0 + 0 आन्सर किती आलं 0. म्हणजे फर्स्ट पार्टिकलची व्हेलॉसिटी v1 किती आहे बघा 0 आहे. v1 0 आहे, फर्स्ट पार्टिकलची व्हेलॉसिटी 0 आहे. याचा अर्थ पार्टिकल कसा आहे तर पार्टिकल इज ॲट रेस्ट. बघा फर्स्ट पार्टिकल त्याची व्हेलॉसिटी किती आली 0 आली आणि त्यामुळे तो कसा असणार आहे तर रेस्टमध्ये असणार आहे. आता सेकंड पार्टिकलसाठी बघूयात. x2 बार इक्वल टू आहे 5ti + 5tj. ओके, मग आता मला सपोज त्याची व्हेलॉसिटी v2 बार फाइंड आउट करायची आहे. ती कशी करायची तर dx2/dt असेल, म्हणजेच काय तर d/dt ऑफ x2 बार. मग काय येईल बघा पुढे d/dt ऑफ x2 बार केलं तर d/dt ऑफ 5ti कॅप + 5tj कॅप. आता मला सांगा सपोज तुम्हाला असं विचारलं d/dx ऑफ 5x, म्हणजे तुम्हाला डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे d/dx ऑफ 5x. ओके, हा 5 कॉन्स्टंट आहे तो बाहेर येईल, d/dx ऑफ x येईल आणि xचं डेरिव्हेटिव्ह किती असतं 1 असतं, बरोबर. डेरिव्हेटिव्ह पार्टमध्ये तुम्हाला हे शिकवलं आहे की डेरिव्हेटिव्ह ऑफ x किती असणार आहे 1 असणार आहे. मग इथं सेम तसंच येईल बघा. मला सांगा d/dt ऑफ 5t × i कॅप + d/dt ऑफ 5t × j कॅप. काय केलं आपण हे डेरिव्हेटिव्ह सेपरेट अप्लाय केलं. यातला 5 बाहेर निघाला, d/dt ऑफ t म्हणजे 1 आला × i कॅप प्लस हा 5 बाहेर निघाला, d/dt ऑफ t राहिला, d/dt ऑफ t म्हणजे 1 आणि × j कॅप. म्हणजे आन्सर आलं 5i कॅप + 5j कॅप. हा वेक्टर मिळतो सेकंड व्हेलॉसिटी वेक्टर. ओके, म्हणजे सेकंड पार्टिकलची व्हेलॉसिटी v2 बार आहे आणि त्याचा फॉर्म्युला आहे 5i कॅप + 5j कॅप. आता मला सांगा ही व्हेलॉसिटी जी आहे सेकंड पार्टिकलची याच्यामध्ये टी प्रेझेंट आहे का, टी ही टर्म प्रेझेंट आहे का नाही आहे. म्हणजे इथं ही जी व्हेलॉसिटी आहे पार्टिकलची त्याचं मॅग्निट्यूड किती असणार आहे सांगा मला. म्हणजे जर तुम्हाला v2 बारचं मॅग्निट्यूड v2 काढायचं आहे तर कसं काढायचं तर √5² + 5², 5i + 5j आहे म्हणजे रूटमध्ये 5² + 5², √25 + 25, रूट आला 50. ओके, √50 हे झालं मॅग्निट्यूड कशाचं मीटर पर सेकंदमध्ये आलं. ओके, आणि हे मॅग्निट्यूड कुणाचं झालं सेकंड पार्टिकलच्या व्हेलॉसिटीचं. डायरेक्शन विचारली असेल tan इनवर्स ऑफ vy/vx करा, म्हणजेच tan इनवर्स ऑफ याची 5/5 बघा 5/5 दॅट इज tan इनवर्स ऑफ 1 आला आणि tan इनवर्स ऑफ 1 म्हणजे 45 डिग्री. टॅन कुणाचा 1 असतो तर अँगल 45चा. म्हणजे इथं आपल्याला सेकंड पार्टिकलची व्हेलॉसिटी v2 बार किती मिळाली 5i + 5j. त्याचं मॅग्निट्यूड आहे 5² + 5² रूटमध्ये म्हणजे √50 आणि डायरेक्शन काय आहे त्याची tan इनवर्स ऑफ 1 म्हणजेच 45 डिग्री. आता याच्यावरून आपल्याला सेकंड पार्टिकलची व्हेलॉसिटी मिळाली आणि इथे टाईम ही टीची टर्म जी आहे
टी हे जे व्हेरिएबल आहे हे या इक्वेशनमध्ये प्रेझेंट नाही. मग त्याच्यामुळे तुम्ही काय सांगू शकता, तर टाईम ह्याच्यामध्ये प्रेझेंट नाही, त्याच्यामुळं या सेकंड पार्टिकलची व्हेलॉसिटी टाईमवर डिपेंड नाही, ती कॉन्स्टंट आहे थ्रू आउट द मोशन. म्हणजेच किती आहे, √50 मीटर पर सेकंड. सेकंड पार्टिकल हा √50 मीटर पर सेकंड या कॉन्स्टंट व्हेलॉसिटीनं थ्रू आउट द मोशन मूव्ह होतो आणि त्यामुळे त्याचं मोशन कसलं आहे तर युनिफॉर्म मोशन आहे. आणि थिटा किती आहे तर 45 डिग्री, म्हणजे तो एक्स ॲक्सिससोबत 45 डिग्री डायरेक्शनमध्ये मूव्ह होणार आहे. एक्स ॲक्सिससोबत 45 डिग्री अँगल आणि त्या डायरेक्शनमध्ये कोण चालला आहे तर x2 हा सेकंड पार्टिकल चाललेला आहे. ओके, आता जर आपल्याला थर्ड पार्टिकलची व्हेलॉसिटी फाइंड आउट करायची आहे तर थर्ड पार्टिकलची व्हेलॉसिटी v3 बार कशी फाइंड आउट करायची तर dx3/dt करायचं. म्हणजेच d/dt ऑफ x3 बार काय आहे 5t i कॅप प्लस 10t² j कॅप. म्हणजेच काय येईल बघा, सेपरेट करा, d/dt इंटू 5t इंटू i कॅप प्लस d/dt इंटू 10t² इंटू जे कॅप असेल. ह्यातला 5i कॅप मी बाहेर काढला, d/dt ऑफ t आन्सर असेल 1 प्लस आता इथे काय येईल 10j बाहेर निघेल, d/dt ऑफ t² आन्सर असेल 2t. बघा d/dt इंटू t² म्हणजे t²चं डेरिव्हेटिव्ह कसं काढायचं तर हा 2 इथं खाली घ्यायचा आणि t⁻² - 1 म्हणजे t आला 2t असं डेरिव्हेटिव्ह आलं. पुढे काय येईल बघा मग 5i प्लस 20t आणि इंटू j आणि हा वेक्टर मिळतो v3 बार 5i प्लस 20t j. आता हा जो वेक्टर आहे v3 बार याच्यामध्ये t ही टर्म प्रेझेंट आहे, बरोबर. आता सेकंड आपण जी व्हेलॉसिटी बघितली त्याच्यामध्ये टी ॲब्सेंट होता, म्हणजे सेकंड पार्टिकलची व्हेलॉसिटी टाईमवर डिपेंड नाही. पण इथं हा जो v3 बार आहे याच्यामध्ये 5i प्लस 20t j म्हणजे टी प्रेझेंट आहे. म्हणजे टीची व्हॅल्यू जशी बदलेल तशी ही व्हेलॉसिटी बदलणार आहे. टाईम 1 असेल तर इथं 20j येईल, टाईम 2 असेल तर 40j येईल, टाईम 3 असेल तर 60j येईल. म्हणजेच ही v3 डिपेंड कुणावर आहे टाईमवर डिपेंड आहे, बरोबर. आणि टाईमसोबत ती कशी आहे चेंज होणार आहे. मग v3चं मॅग्निट्यूड कसं काढायचं तर रूटमध्ये 5² प्लस काय येईल 20t². ओके, रूटमध्ये 5² प्लस 20t². याच्यावरून तुम्ही काय काढू शकता त्याची मॅग्निट्यूड काढू शकता. आणि इथं टीची व्हॅल्यू जशी बदलेल तशी ही v3ची व्हॅल्यू काय होणार आहे चेंज होणार आहे. आणि डायरेक्शन कशी काढली जाईल तर tan इन्व्हर्स ऑफ 20t/5 म्हणजेच tan इन्व्हर्स ऑफ 4t. आता बघा इथं काय होतं याचा अर्थ काय सांगा मला. थिटा इक्वल टू tan इन्व्हर्स ऑफ 4t आला आणि v3 इक्वल टू काय आला √5² प्लस 20t इंटू ब्रॅकेट². सपोज टीची व्हॅल्यू 1 टाका तर इथं किती आला 20² म्हणजे 5² प्लस 20² असं आलं ना. म्हणजे 25 प्लस 400 √425 असं आलं. टीची व्हॅल्यू 2 टाका किती येणार 20 इंटू 2 किती आले 40² करा आणि प्लस 25 आणि मग तुम्हाला v3चं मॅग्निट्यूड मिळेल. ओके, मग अशा प्रकारे टाईम इन्क्रीज होईल तसतसं व्हेलॉसिटी इन्क्रीज होत जाणार आहे. आणि डायरेक्शन बघा tan इन्व्हर्स ऑफ 4t आहे, टीची व्हॅल्यू 1 टाका tan इन्व्हर्स ऑफ 4 येईल, टीची व्हॅल्यू 2 टाका tan इन्व्हर्स ऑफ 8 येईल. अशा प्रकारे डायरेक्शनसुद्धा काय होणार आहे चेंज होणार आहे. याचा अर्थ पार्टिकल थर्ड जो आहे त्याची व्हेलॉसिटी जी आहे त्याची मॅग्निट्यूडसुद्धा चेंज होते आणि डायरेक्शनसुद्धा चेंज होते. म्हणजे तो पार्टिकल व्हेलॉसिटी त्याची कंटिन्युअसली काय होते इन्क्रीज होत जाते. म्हणजे कसल्या मोशनमध्ये आहे तर ॲक्सलरेटेड मोशनमध्ये आहे. ओके, म्हणजे फर्स्ट पार्टिकल जो आहे त्याची व्हेलॉसिटी 0 येते म्हणजे पार्टिकल रेस्टमध्ये आहे. सेकंड पार्टिकल त्याची व्हेलॉसिटी कॉन्स्टंट राहते कारण त्याच्यामध्ये टी हा प्रेझेंट नाही आहे म्हणजे टाईमसोबत चेंज होत नाही. व्हेलॉसिटी थ्रू आउट द मोशन कॉन्स्टंट आहे म्हणजेच त्याचं मोशन कसलं आहे युनिफॉर्म मोशन आहे. आणि त्या मोशनसाठी ॲक्सलरेशनची व्हॅल्यू किती असेल 0 असेल. बघा फर्स्ट पार्टिकलसाठी व्हेलॉसिटी 0, सेकंड पार्टिकलसाठी व्हेलॉसिटी कॉन्स्टंट ॲक्सलरेशन 0 आणि थर्ड पार्टिकल जो आहे तो पॉझिटिव्ह ॲक्सलरेशननी मूव्ह होतो. ओके, त्याच्या व्हेलॉसिटीची मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन दोन्ही पण चेंज होतात. ओके.